मित्रांनो, आज आपण 5वी स्कॉलरशिप मधील तुमच्या दशांश अपूर्णांक हा टॉपिक अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन हे तर तुम्हाला माहितच आहे. ओके, त्यामध्ये दशांशला इंग्लिश मध्ये डेसिमल म्हणतात. काय म्हणतात? डेसिमल. मग डेसिमलचा उपयोग करून आपण कशा पद्धतीने दशांश अपूर्णांक सोल्युशन काढू शकतो किंवा ते सोडू शकतो ते पाहायचं. त्यामधील आपल्याला त्यांच्या दशांश अपूर्णांकाच्या सर्व क्रिया पाहिजेत. मग ती बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो किंवा भागाकार असो. ओके, सर्वात अगोदर दशांश अपूर्णांकाचे वाचन तुम्हाला आले पाहिजे. आता दशांश अपूर्णांकाचं वाचन कशा पद्धतीने करतात पहा. दशांश अपूर्णांक ही पूर्णांक संख्या नसते. ओके, ती अपूर्णांक संख्या असते. मग या ठिकाणी पहा 3.5 किती आहे? 3.5. याचं वाचन कसं केलं जातं? 3.5. नाहीतर इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात 3.5. ओके, मग ही पूर्ण संख्या आहे का? नाही. म्हणून अपूर्ण संख्या असल्यामुळे याला आपण आता या ठिकाणी पॉइंटच्या समोर 3.1, 3.2, 3.3, 3.4, 3.5, 3.6, 3.7, 3.8, 3.9 इथपर्यंत आपण पॉइंट देऊ शकतो. परंतु त्यानंतर 9 च्या नंतर 3.10 अशी संकल्पना क्लिअर होत नसते. म्हणून या ठिकाणी 4.0 म्हणजे या ठिकाणी 4 ही पूर्ण संख्या तयार होते. ओके, त्यानंतर मग 4.1, 4.2, मग याचं 9 झाल्यानंतर 5 अशा पद्धतीने तुम्हाला त्या पूर्णांक संख्येपर्यंत जायचं असतं. मग या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण दिलं की दशांश अपूर्णांक कशा पद्धतीने लिहिले जातात, तर त्याचं वाचन ही कशा पद्धतीने केलं जातं ते लक्षात ठेवा. बघा या ठिकाणी 2 एक्झाम्पल मी देतो या ठिकाणी तुम्हाला. 5.6. ओके, त्यानंतर 7.8. मग याचं वाचन कशा पद्धतीने केलं जातं तर त्याला आपण लिहून रिटर्न मध्ये पाहूया. ओके, याला 5 ला डायरेक्ट 5 म्हटलं जातं. 5 ह्या दशांशला इंग्लिश मध्ये डेसिमल म्हणतात, तर मराठीमध्ये त्याला दशांश चिन्ह म्हणतात. ओके, मग 5 दशांश चिन्ह 6. ओके, अशा पद्धतीने त्याचं वाचन केलं जातं. या ठिकाणी काय करता येईल बेटा? मग आता 7 हे दशांश चिन्ह. ओके, म्हणून डायरेक्ट दशांश चिन्ह 8. ओके, दोन्ही संख्येचं वाचन जर तुम्हाला समजलं असेल तर ह्या आता एक अंकी संख्या आहे, म्हणजेच एक डिजिट, 1 डिजिट प्लेस. ओके, परंतु या ठिकाणी ज्यावेळेस संख्या मोठ्या असतात त्यावेळेस त्या संख्येचं वाचन थोडं वेगळ्या प्रकारे केलं जातं. बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्यावेळेस संख्येचं वाचन कसं करायचं. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी 28.1, 2, 3 दिलेले आहेत. मग आता यासारखा प्रश्न जर असेल आणि दुसरा प्रश्न आहे तुम्हाला की 120. आता या ठिकाणी 563 दिलेले दशांशच्या नंतर. परंतु या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की हे जे दशांश चिन्ह आहे त्याच्या या साईडच्या ज्या संख्या आहेत, कोणत्या साईडच्या? डाव्या साईडच्या. ओके, त्या संख्या पूर्ण संख्या असतात. त्या कशा असतात? पूर्ण. त्याला होल नंबर म्हणतात. ओके, परंतु त्याच्या पुढच्या ज्या संख्या असतात ते पूर्ण संख्या नसतात. म्हणून त्याचं वाचन आपण प्लेस पूर्ण मध्ये करत नाहीत. बघा या ठिकाणी याला आपण आता याची प्लेस व्हॅल्यू जर काढली आपण तर किती येईल बेटा? 20. ह्या 8 ची जर प्लेस व्हॅल्यू काढली तर किती येणार आहे? 8. म्हणजे त्याला 28 म्हणू. या 1 ची जर प्लेस व्हॅल्यू काढली आपण तर 1/10 एवढी येते. ओके, ना की त्या ठिकाणी एकक, दशक, शतक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याचं वाचन केलं जात नाही. बघा पुन्हा एकदा सांगतो मी, या ठिकाणी 123 आहेत, परंतु हे दशांश चिन्हाच्या पुढची संख्या आहे म्हणून त्याचं एकक, दशक, शतक अशा पद्धतीने त्याची काउंटिंग केलं जात नाही. तर त्याची काउंटिंग केल्या जाते या ठिकाणी दशांश, या ठिकाणी शतांश,
या ठिकाणी हजारांश, अशा पद्धतीने त्याची काउंटिंग केल्या जाते. म्हणून या ठिकाणी हे दशक म्हणजेच दशांश आणि दशक यामध्ये खूप मोठा फरक आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण त्यांची प्लेस व्हॅल्यूवरून त्यांची किंमत काढू त्यावेळेस तुम्हाला असं म्हणता येईल की ह्या 1 ची 1/10, ह्या 2 ची 2/100, या 3 ची 3/1000 एवढी प्लेस व्हॅल्यू आहे, त्यांची किंमत आहे. म्हणजेच या ठिकाणी म्हणता येईल की या 3 ची किंमत 2 शून्य आहे त्याच्या खाली, म्हणून 2 शून्य सोडून 3 नंबरला या ठिकाणी 2 च्या नंतर 1 शून्य सोडून आणि या ठिकाणी एकच संख्या, एकच शून्य आहे म्हणून एकच संख्या राहणार. ओके, अशा पद्धतीने त्यांची डेसिमल मध्ये त्यांची किंमत काढल्या जाते. म्हणजे त्यांच्या किमती जर तुम्हाला समजल्या असतील तर तुम्ही आता या ठिकाणी म्हणू शकता की याला पूर्ण 123 म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. मग तुम्हाला त्याचं वाचन करायचं असेल तर कसं करताल? तर मग थोडक्यात आता या ठिकाणी मी तुम्हाला रिटर्न मध्ये देतो, त्याचं वाचन कशा पद्धतीने करतात लक्षात ठेवा. याला पूर्ण 28 आहेत म्हणून याला डायरेक्ट 28 म्हणतात, 28. मग याला 28 म्हणायचं. ओके, 28 दशांश चिन्ह, 28 दशांश चिन्ह. या ठिकाणी 1 आहे, 1 2 3. डायरेक्टली जो दिलेला अंक आहे तो अंक उच्चारायचा डायरेक्ट. त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण एकक दशक शतक या दृष्टिकोनातून न उच्चारता दिलेला जो अंक आहे त्याची फेस व्हॅल्यू, जसे की याची 1 आहे, याची 2 आहे, याची 3 आहे, त्या फेस व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून डायरेक्ट त्यांना त्यांचा अंक जो आहे त्या अंकानेच काय करायचा, त्याचा उच्चार करायचा. जसे की या ठिकाणी 28.123 अशा पद्धतीने त्याचं वाचन करायचं. ओके, त्यानंतर खाली दिलेली संख्या आहे 120. मग याचं वाचन कसं करता येईल? 120. मग आता तुम्ही म्हणताल सर या ठिकाणी 120 करायला, या ठिकाणी 123 का करणार? कारण की ही दशांश जो चिन्ह दिलेला आहे याच्या या साईडच्या संख्या पूर्ण संख्या असतात. कोणत्या संख्या असतात? पूर्ण संख्या असतात. याचं वाचन आपण एकक दशक शतक या त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये ठेवून करत असतो, परंतु या साईडच्या संख्या पूर्ण संख्या नसतात. त्यांचं वाचन आपण दशांश, शतांश आणि हजारांश ह्या एककामध्ये करत असतो, या त्यांच्या स्थानिक प्लेसमध्ये करत असतो, म्हणून त्यांचं त्याचं वाचन केलं जातं. आता 120 दशांश चिन्ह, दशांश चिन्ह 5 6 आणि 7 सॉरी 3 किती आहे दिलेले जो अंक आहे तो अंक व्यवस्थित उच्चारायचा. ओके, म्हणजे तुम्हाला आता संख्या कशा लिहिल्या जातात आणि त्या संख्यांचं वाचन कसं केलं जातं ते समजलं असेल. ओके, म्हणजे ज्या ठिकाणी 28.123 28 पॉइंट, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मग 28.123, या ठिकाणी 120.563. ओके, 120 दशांश चिन्ह या ठिकाणी 5 6 3. ओके, वरील दिलेले 28 दशांश चिन्ह 1 2 3 अशा पद्धतीने तुम्हाला संख्यांचं वाचन करता आलं पाहिजे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या संख्यांच्या वाचनावरही बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. प्रॅक्टिस प्रश्न व्यवस्थित सोडवा. ओके, चला आता पुढील प्रश्न पाहूया. समजते का तुम्हाला? आधारित तुम्हाला बेसिकली त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. त्यांची स्थानिक किंमत कशी काढायची, त्यांचं वाचन कशा पद्धतीने करायचं, दशांश चिन्हामध्ये संख्या कशा पद्धतीने लिहितात, जर ह्या गोष्टी जर तुम्हाला जर कळल्या असतील तर तुम्ही आता या ठिकाणी दशांश अपूर्णांकांची बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी ह्या 4 क्रिया तुम्हाला येणं खूप गरजेच्या आहेत. ओके, चला पाहूया मग आता. त्यामध्ये पहिली क्रिया आपली बेरीज, दशांश अपूर्णांकांची बेरीज. बघा त्या ठिकाणी बेरीज करते वेळेस तुम्हाला बेरीज 2 पद्धतीने करायची सांगितलेली असते. एक उभी मांडणी किंवा आडवी मांडणी, त्याला आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असं म्हणतो. ओके, बघा या ठिकाणी बेरीज प्रश्नामध्ये ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न दिलेला असतो त्यावेळेस मॅक्झिमम
ही आडव्या पद्धतीमध्ये दिलेला असतो. जसं की या ठिकाणी पहा 38.32 प्लस 29.35. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी 4092.12 प्लस 249.36. ओके. आता दोन या ठिकाणी बेरीज तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके. आणि त्या कशा आहेत? दशांश अपूर्णांकाच्या आहेत. मग दशांश अपूर्णांकांच्या दोन जर त्या क्रिया तुम्हाला या ठिकाणी करायच्या सांगितलेल्या असतील तर तुम्ही अगोदर काय करा, त्या क्रिया जी बेरीज दिलेली आहे का त्याची मांडणी व्यवस्थित करून घ्या. त्याची मांडणी करून घेते वेळेस तुम्हाला त्यांची मांडणी ही दशांश चिन्हाच्या खालीच दशांश चिन्ह आलं आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि तेच महत्वाचं आहे. ओके. या बेरीजेमध्ये याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आपण नेहमीची बेरीज जशी करतो तशीच आहे, परंतु फक्त थोडक्यात जर काय सांगायचं झालं तर हे दशांश चिन्ह आणि हे दशांश चिन्ह, या दशांश चिन्हाच्या या साईडचे जेवढे अंक आहेत तेवढे जर इक्वल असतील तर तुम्ही दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आपोआप घेऊन येऊ शकता. ओके. जसं की या ठिकाणी बघा 38.32. ओके. त्यानंतर या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, या ठिकाणी 29.35. आता या ठिकाणी दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्येच्या खाली मी बघा 5च्या खाली 2च्या खाली 5 व्यवस्थित लिहिले, 3च्या खाली 3 व्यवस्थित लिहिले आणि दशांशच्या खाली बरोबर दशांश आलेलं आहे. ओके. सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट, तुम्ही ज्या वेळेस बेरीज किंवा वजाबाकी करत असताल त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं एकच आहे की तुम्ही दशांश चिन्ह व्यवस्थित मांडत आहात किंवा नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे. ओके. चला तर मग बघा आता एक मिनिट बघा त्या ठिकाणी 7 आणि 5 यांची आता आपण एककांची अगोदर बेरीज करत असतो, बरोबर ना. दशकांची बेरीज करत असतो, मग दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह ठेवायचं. मग आता या ठिकाणी एकक दशक जर म्हणताल सर तुम्ही, मग आता या ठिकाणी हे एकक दशक आहेत का तर नाही. ओके. ते एकक दशक जरी नसले तरी त्यांची प्लेस ही कॉमन आहे. कशी आहे? सारखीच आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांना डायरेक्टली त्यांची बेरीज करू शकतो. 2 आणि 7, 2 आणि 5 किती तरी उड्या 7 होतील. ओके. आता 3 आणि 3 किती होतील? 6 होतील. ओके. आणि हे दशांश चिन्ह जे आहे ते याच्या खाली बरोबर आलं पाहिजे तरच तुमची बेरीज कशी आहे ती बरोबर आहे. ओके. मग या ठिकाणी 8 आणि 9 यांची बेरीज जर केली तर 17 येईल. किती येणार आहे? 17. म्हणजे 17चे आपण काय ठेवूया? 7 ठेवूया. आता हातचे किती येतील बेटा? या ठिकाणी 1 येणार आहे. हातचा घ्यायचं विसरायचं नाही. कॅरी खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणजे हातचा जर तुम्ही नाही घेतला तर एक तर उत्तर किती 10 पटीने कमी येऊ शकतं किंवा 10 पटीने वाढू शकतं जर एक्स्ट्रा जर हातचा घेतला तर. म्हणून हातचा खूप महत्वाचा आहे. किती दिलेले आहेत हातचे तेही खूप पाहणं गरजेचे आहे. आता ठिकाणी पहा 3 आणि 2 यांची बेरीज किती होते? 3, 4, 5 किती होते? 5. आणि त्यामध्ये हातचा किती ऍड करायचा आहे? 1 करायचा. म्हणजे किती होतील? 5 आणि 1 6. म्हणजेच यांची बेरीज किती येणार आहे? पूर्ण 6. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की दिलेल्या दोन दशांश संख्यांची बेरीज ही 67.67 एवढी आहे. ओके. म्हणजे याचं वाचन कसं करता येईल आपल्याला? 67.6 एवढी त्यांची बेरीज आहे. ओके. आता पुढील एक्झाम्पल पहा. त्या अगोदर तुम्हाला बोर्डवर दिलेलं एक्झाम्पल लिहून घेऊ शकता तुम्ही. बघा या ठिकाणी बेरजेचं दुसरं एक्झाम्पल आहे आणि मी दोन्ही एक्झाम्पलचे जे दशांश चिन्ह दिलेले आहेत ते दशांशच्या नंतरचे जे आहेत ते कॉमन ठेवलेले आहेत तुम्हाला समजण्यासाठी. आता या ठिकाणी जर हे समजलं असेल तर तुम्ही मनाने याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता बघा या ठिकाणी दिलेली संख्या आहे 492.12. ओके. मग या ठिकाणी दशांश चिन्ह म्हणजेच पॉइंट अधिक 249 संख्या व्यवस्थित एकाखाली एक येऊ द्यायच्या. बिलकुल त्या संख्यांच्या एकाखाली एक जर नाही आल्या तर तुम्ही त्यांची बेरीज करते वेळेस गोंधळून जाताल की ऍक्च्युली आपल्याला कोणती संख्या कुठे मिळवायची.
ओके. नाही तर बरेचसे विद्यार्थी काय करतात हे 6, हे 2, हे 9, हे 2 अशा पद्धतीने त्यांची काउंटिंग करतात, परंतु ती काउंटिंग, ती बेरीज ही चुकीची असते. त्यामुळे तुम्ही काय करत जा, आपण आता शिकत आहोत. ओके. म्हणून तुम्हाला डायरेक्टली मी उभीच मांडणी करून दिलेली आहे. ओके. मग तुम्ही शार्प विद्यार्थी डायरेक्टली काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. त्यांना हे नियम माहिती असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नियम माहिती नाहीत, म्हणून त्यांनी काय करा, उभी मांडणी करून घ्या, आपोआप नियमही माहीत होऊन जातील. आता या दोघांची जर बेरीज केली तर किती येणार बेटा, 6 मध्ये 2 ऍड करा, 7, 8 किती होतील, 8. म्हणजेच यांची 2 आणि 6 किती होतील, 8 होतील. त्यानंतर 3 आणि 1, 3 मध्ये फक्त 1 ऍड करायचा, किती होतील, 4 होतील. ओके, 4. आता या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर दशांश 1 आणि 1 2 आहेत, मग 2दा द्यायचे का, नाही द्यायचं. ते चिन्ह आहे, त्या संख्या आहेत का मिळवायला एकमेकांमध्ये, नाही. तर त्या ठिकाणी या अंक आहेत म्हणून आपण त्यामध्ये मिळवतो आणि त्यांची किंमत वाढते. चिन्हांची किंमत किंवा चिन्हांची जी त्यांची वाढ होत नसते. जी चिन्ह दिलेलं आहे ते जशाला तसंच ठेवायचं, म्हणजे हे दशांशच्या खाली दशांश चिन्ह ठेवायचं. ओके. मग या ठिकाणी 9 आणि 2, 9 आणि 2 यामध्ये जर त्यांची जर बेरीज केली तर किती होणार आहे, 9 मध्ये 2 ऍड करा, 10, 11 किती होणार आहे, 11. आता 11 जे होणार आहे ही 2 अंकी संख्या आहे. 11 कशी आहे, 2 अंकी संख्या आहे, म्हणून आपण एक इथं घ्यायचा आणि एक जो राहिलेला आहे तो एक हातचा घ्यायचा वरी. ओके. मग या ठिकाणी आता 9 मध्ये 1 मिळवला, 10 होती जवळचा. ओके. 9च्या जवळ 10 होण्यासाठी. त्याच्यानंतर 10 मध्ये जर 4 मिळवले तर 11, 12, 13 आणि 14. 14ला पुन्हा या ठिकाणी आपण काय लिहिणार, 4 लिहिणार. 14 म्हणजे हातचा, पुन्हा 1 येणार. ओके. मग आता या ठिकाणी 4 आणि 2 5, 6 आणि हातचा आल्याला विसरायचा नाही, 7. हातचा एकच आहे म्हणून 1 त्यामध्ये 6 मध्ये 1 मिळवला, किती होतील बेटा, 7 होतील. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 7, 4, 1.48 एवढी या बेरीज या दिलेल्या 2 संख्यांची यायला पाहिजे. ओके. मग तुम्ही या ठिकाणी आता दिलेल्या ज्या 2 संख्यांच्या बेरीज काढल्या आहेत त्या पहा, दशांश चिन्ह एकमेकाच्या खाली दिलेलं आहे, संख्या संतुलित आहेत, म्हणून तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. परंतु बऱ्याचशा वेळेस संख्या ह्या दशांश चिन्हाच्या मागील पुढील संख्या सारख्या दिल्या जात नाहीत. त्यावेळेस काय करायचं बघा. या ठिकाणी थोडक्यात एक एक्झाम्पल देतो मी. या ठिकाणी 382.242 त्यानंतर अधिक 625.23 एवढं 2 अंक दिलेली असतात. मग काय करतात आता या ठिकाणी, आता या ठिकाणी संख्या अगोदर तुम्हाला यांची मांडणी व्यवस्थित करावं लागेल. ओके. मांडणी करते वेळेस कोणता नियम पाळायचा आपल्याला, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. ओके. तुम्ही बेसिकली जर बेसिक अगोदर शिकला असताल तर तुम्हाला बऱ्याचशा टीचरनी सांगितलं असेल की दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणं खूप गरजेचं आहे. मग मोठी संख्या कोणती आहे यामध्ये, पहिली. ओके. बघा या ठिकाणी 382.242. ओके. अधिकचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह ठेवूया. ओके. आता हे दशांश चिन्हाच्या खाली घ्यायचं. या ठिकाणी 5, 2, 6 आणि या ठिकाणी आता पहा 2 आणि 3च दिलेले. मग बरेचसे विद्यार्थी इथं चुकतात. इथं काय होतात, बरेचसे विद्यार्थी चुकतात. मग इथं आपली कोणती चूक होऊ नये अशी अपेक्षित आहे, तर ती आहे की तुम्ही याची मांडणी कशी करतात. ह्या 23ला ह्या 3ला 2 ह्या 2 खाली लिहितात का ह्या 2 खाली लिहितात, हे खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीच्या 2च अंक जर भेटले असतील तर दशांशच्या पुढे डायरेक्ट त्यांची संख्या मांडणी करत चालायची. दशांशच्या पुढे सरळ 2, 3 अशाच पद्धतीने त्यांची मांडणी करायची. आणि जर काही संख्या जर समोर असतील आणि जर या ठिकाणी जर काय पुरत नसतील तर डायरेक्टली त्या ठिकाणी 0 दिलं तरी चालतं, कारण की तुम्हाला 3 अंक तयार करायचे आहेत ना, मग 0 देऊन ते 3 अंक तयार करू शकता. ओके. परंतु याची मांडणी
की 2 2 2 4 2 या 23 ला असं लिहून जाऊ नका. मग इकडे जर शून्य दिलं तर या 23 ची किंमत काय होईल, चेंज होईल. का? कारण की या ठिकाणी ह्या 2 ची किंमत 2/10 आहे. लक्षात ठेवा, इथं बोर्डवर लक्ष द्या. आता इकडे पहा, या ठिकाणी जर आपण ह्या 23 ला अशा पद्धतीने न लिहिता अशा पद्धतीने जर लिहिलं तर काय होणार आहे, दशांशानंतर या ठिकाणी ह्या 2 ची किंमत आपल्या ऍक्च्युली किती आहे, दशांशानंतर म्हणजे हे दशांश या ठिकाणी आहेत. कोणत्या ठिकाणी आहेत, दशांश. म्हणून या ठिकाणी याला 2/10 एवढी त्याची जर किंमत असेल आणि ह्या 3 ची जर 3/100 एवढी जर किंमत असेल, जर आपण अशा पद्धतीने जर त्याची मांडणी केली तर हे दशांश आणि हे शतांश म्हणजे ह्या 2 ची किंमत होणार आहे 2/100 आणि या 3 ची किंमत होणार आहे 3/1000. म्हणून ही किंमत आपली प्रश्नामध्ये आहे का, नाहीये. म्हणून तुम्हाला अशाच पद्धतीने मांडणी करावी लागेल. ही मांडणी काय आहे, चुकीची आहे. लक्षात ठेवा. ओके, चला मग एक सोपी ट्रिक्स काय लक्षात ठेवता, दशांश चिन्ह. सोपी ट्रिक्स, दशांश चिन्हाच्या समोर जेवढे अंक आहेत तेवढेच या ठिकाणी लिहायचे. जर पुरत नसतील तर शून्य देत चालायचं. ही सगळ्यात सोपी ट्रिक्स. ओके, मग काय करता, आता यांची बेरीज करते वेळेस, बेरीज तर तुम्ही आता करू शकता. ओके, बेरीज तर सगळ्यांनाच येते. फक्त आपल्याला माहिती काय करून घ्यायचं होतं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह येणे आणि संख्या जर काय लहान कमी जास्त अधिक असतील तर त्यांची मांडणी व्यवस्थित करून घेणे. ह्या 2 कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या होत्या. त्या दोन्ही कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या असतील तर आपण त्याची नंतर बेरीज करायला सुरुवात करायची. 2 0 2 2 आणि 4 7 2 आणि 2 4. ओके, याचं वाचन 472 करायचं नाही. याचं वाचन काय करतात, 4 7 2. ओके, त्याच्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आला. ओके, त्यानंतर 2 आणि 5 7 8 आणि 2 10, हातचा आला 1 3 आणि 1 4 4 आणि 6 10. ओके, म्हणजे 1007 दशांश 472 एवढं उत्तर तुमचं यायला पाहिजे. ओके, चला सर्वांना आता बेरीज कशा पद्धतीने करायची, बेरीज केल्याच्या नंतर त्यांची बेरीज ही दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह करून किंवा संख्या संतुलित जर नसतील तर त्या एकमेका संख्या संतुलित ठेवून त्यांची बेरीज कशी करायची हे तुम्हाला जर समजलं असेल तर आपण आता वजाबाकी कशी करायची ते पाहूया. ओके.